नमस्कार. या व्हिडिओत आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने मागील वर्षातील प्रश्नपत्रिका विश्लेषण सिरीजच्या एका नवीन विषयाला हात घालणार आहोत. या व्हिडिओत आपण भूगोल या विषयाअंतर्गत आयोगाने विचारलेले 2018मध्ये पूर्वपरीक्षेत कुठल्या स्वरूपाचे प्रश्न विचारलेले होते, कोणते प्रश्न होते ते सविस्तर अध्ययन करणार आहोत. मित्रांनो, आपण दोन विषयांतर्गत किंवा दोन विषयांशी संबंधित जे प्रश्न आयोगाने 2018 ते 2023च्या दरम्यान जे काही प्रश्न विचारलेले होते ते सविस्तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ते डिस्कशन उपलब्ध आहे. सो तुम्ही ते जाऊन बघू शकता. त्यामध्ये आपण पॉलिटी संदर्भात जे काही प्रश्न आयोगाने विचारले होते ते सविस्तर डिस्कस केलेले आहे. सोबतच इकॉनॉमी संदर्भातील 18 ते 23 या वर्षातील जे प्रश्न आयोगाने पूर्वपरीक्षेत विचारलेले होते ते सविस्तर डिस्कस केलेले आहे. सो एकंदरीत त्याची स्ट्रॅटेजी देखील आपण कोणत्या प्रश्नांना किंवा कोणत्या टॉपिकला हात घालायला पाहिजे किंवा कोणतं टॉपिक व्यवस्थित करायला पाहिजे राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने ते देखील आपण सविस्तर अध्ययन केलेलं आहे किंवा ते आपल्या याच्यामध्ये यूट्यूब चॅनलमध्ये ते व्हिडिओ उपलब्ध आहेत. सो तुम्ही ते व्हिडिओ देखील जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला राज्यसेवा पूर्वपरीक्षेत जास्तीत जास्त स्कोर करण्यामध्ये प्रत्येक विषयाला कशा पद्धतीने हाताळायला पाहिजे ते आपल्याला लक्षात येईल. ओके. सोबतच मी त्या व्हिडिओची लिंक जी आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आणि जर तुम्हाला या व्हिडिओची किंवा लेक्चरची PDF हवी असल्यास MPSC क्लासमेट या टेलिग्राम जे चॅनल आहे त्या चॅनलवर ते उपलब्ध करून देणार आहे. सो तुम्ही त्या चॅनलला जॉईन करू शकता. ओके. सो कुठलाही वेळ वाया न घालवता आपण आजच्या या आपल्या लेक्चरला सुरू करूयात. आपण बघूयात की 2018मध्ये भूगोल या विषयाअंतर्गत कुठल्या स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले होते. सो पहिला प्रश्न होता की जे मानवी भूगोल आहे, भूगोलाची जी उपशाखा आहे मानव भूगोल किंवा मानवी भूगोल, त्या अंतर्गत जे काही भूगोल तज्ज्ञ होते, ज्याला आपण भूगर्भशास्त्रज्ञ असे म्हणतो, तर त्यांनी वेगवेगळी जी थेरी मांडलेली होती ते थेरी आपल्याला माहिती असायला हवी. सोबतच त्यांनी जी काही पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत त्या संदर्भात देखील आपल्याला माहिती असायला हवं. सो या ठिकाणी जो पहिला प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे त्यामध्ये योग्य जोड्या जुळवा अशा संदर्भात आणि एकीकडे त्या भूगर्भशास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तके आहेत आणि दुसरीकडे कुठल्या शास्त्रज्ञाने ती पुस्तके लिहिलेली आहे अशा स्वरूपाच्या एकंदरीत जुळवा या अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सो या ठिकाणी पुस्तकांचे नाव बघू शकता. अर्धकुंडे, त्यानंतर आहे अँथ्रोपोजिओग्राफी, जिओग्राफिया ह्युमेना आणि कॉस्मॉस. तत्पूर्वी आपण बघूयात की ते पुस्तक कोणी लिहिलेलं आहे. ओके. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी अर्धकुंडे आहेत. अर्धकुंडे ही जी पुस्तक आहे किंवा हे जे बुक आहे ते कार्ल रिटर यांनी लिहिलेलं आहे. जिओग्राफिया ह्युमेना हे जीन ब्रुन्स यांनी लिहिलेलं आहे. ओके. जीन ब्रुन्स यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर आहे अँथ्रोपोजिओग्राफिया हे फ्रेडरिक रॅडझेल यांनी लिहिलेलं आहे. आणि कॉस्मॉस हे जे पुस्तक आहे ते अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट यांनी लिहिलेलं आहे. सो आता आपल्या प्रश्नाकडे येऊयात. प्रश्नांमध्ये काय विचारण्यात आलेलं आहे आपल्याला, तर अर्धकुंडे, तर आपण आताच बघितलं अर्धकुंडे कोणी लिहिलेलं आहे, तर कार्ल रिटर यांनी लिहिलेलं आहे. सो अला 3 नंबरची जोडी लागेल. अला 3 नंबरची जोडी. ओके. अला तिसरा असणारा पर्याय क्रमांक 3 आहे, एकच. सो एक जरी जोडी लागली तरी आपल्याला योग्य पर्यायापर्यंत पोहोचता येऊ शकतो. त्यानंतर आहे अँथ्रोपोजिओग्राफिया कोणी लिहिलेलं आहे, तर फ्रेडरिक रॅडझेल. सो बला 4 नंबरची जोडी. आणि जिओग्राफिया ह्युमेना कोणी लिहिलेलं आहे, तर जीन ब्रुन्स यांनी लिहिलेलं आहे. सो 3ला 2 नंबरची जोडी. आणि कॉस्मॉस हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे, तर अलेक्झांडर वॉन हम्बोल्ट यांनी लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांनी वेगवेगळी जी पुस्तके लिहिली आहेत त्या संदर्भात देखील बेसिक आपल्याला माहिती असायला हवी. ॲटलिस्ट आयोगाने जे विचारले मागील वर्षात जे विचारलेले प्रश्न आहेत या पुस्तकांवर ते तरी आपल्याला माहिती असायला हवं. ओके. भविष्यात जर यावर प्रश्न आला तर आपल्याला ते प्रश्न चुकायला नको. सो आता पुढच्या प्रश्नाकडे बघूयात. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला जे
भूगोलातील काही कोर कॉन्सेप्ट आहेत, त्या कोर कॉन्सेप्टबद्दल आपल्याला जर माहिती असेल, जी संकल्पना आहेत ते आपल्याला माहिती असायला म्हणजे पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, जगाची निर्मिती, त्यानंतर जगातील जे काही स्थानविस्तार आहे त्या संदर्भात आपल्याला बेसिक जे कन्सेप्ट आहेत ते आपल्याला क्लिअर असायला हवं. सो या ठिकाणी त्या कन्सेप्टवर आधारित प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आपल्याला योग्य विधान फाइंड आउट करायचं आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे की अविधानामध्ये काय दिलेलं आहे तर पृथ्वी 24 तासामध्ये 360 रेखांश फिरते काय. त्यानंतर ब विधान काय सांगतो तर प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यासाठी आपल्याला म्हणजे पृथ्वीला 4 मिनिटाचा कालावधी लागतो का. तर कुठले बरोबर आहेत. तर जर आपण व्यवस्थित आपले जे स्टेट बोर्ड आहेत 6वी ते 12वी पर्यंतचे जे काही तुम्ही स्टेट बोर्ड व्यवस्थित रीड केलेले असाल तर तुमच्या लक्षात येईल की हे जे 8वी स्टेट बोर्ड आहे तर 8वीच्या स्टेट बोर्डमध्ये या पृथ्वीच्या जे काही अक्षावृत्त आणि रेखावृत्त संदर्भात किंवा स्थानविस्तारासंदर्भात सविस्तर दिलेलं आहे. सो या ठिकाणी तुम्ही या चार्टच्या स्वरूपात किंवा या एका 8वीच्या स्टेट बोर्डच्या आधारे हे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. या ठिकाणी दिलेलं आहे की पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी, म्हणजे एक परिवलन म्हणजे काय तर 360 डिग्री पूर्ण करण्यासाठी. ओके, आता परिवलन म्हणजे काय ते आपल्याला आधी क्लिअर असायला हवं. समजा ही पृथ्वी आहे, ओके, आणि हे सूर्य आहे समजा. आता ही जी पृथ्वी आहे, ओके, ही समजा पृथ्वी आहे. तर ही जेव्हा सूर्याभोवती फिरते तर त्याला आपण परिभ्रमण म्हणतो. ओके, आणि जेव्हा ही सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती जेव्हा फिरते, ओके, म्हणजे पृथ्वी समजा स्वतःभोवती फिरते तर त्याला आपण परिवलन असे म्हणतो. सो परिवलन म्हणजे काय, जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते त्याला आपण परिवलन म्हणतो. आणि परिभ्रमण म्हणजे काय तर सूर्याभोवती म्हणजे कुणाच्या तरी भोवती फिरणे त्याला आपण परिभ्रमण म्हणतो. आणि स्वतःभोवती फिरणे म्हणजे परिवलन. सो या ठिकाणी परिवलन म्हणजे काय तर जेव्हा पृथ्वी स्वतःभोवती फिरते तर त्या फिरण्याचा जो कालावधी असतो तो किती तासाचा असतो तर 24 तासाचा असतो. ओके, म्हणजेच काय तर 24 तासामध्ये तो 360 डिग्री म्हणजे पृथ्वी 360 डिग्री अंश फिरायला किती तास लागतो 24 तास. तर एका तासामध्ये किती डिग्री फिरत असेल तर एका तासामध्ये 15 डिग्री फिरतो. ओके, 360 डिग्री फिरायला 24 तास लागतो. तर एका तासाला किती डिग्री तर 15 डिग्री. आता 15 डिग्री एका तासाला फिरतो तर एका अंशात फिरण्यास किंवा एक अंश रेखावृत्त ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल. एका तासात 15 डिग्री म्हणजे 60 मिनिटात 15 डिग्री फिरतो तर एक अंश बरोबर किती तर 4 मिनिटे. ओके, म्हणजेच काय तर प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यासाठी पृथ्वीला 4 मिनिटाचा कालावधी लागतो. ओके, आणि या ठिकाणी जे पहिले विधान आहे ते तर आपलं बेसिकच आहे. 24 तासामध्ये 360 डिग्री फिरते तर हे अशा पद्धतीने दोन्ही विधान बरोबर आहेत. ओके, सो दोन्ही विधान अ आणि ब योग्य आहे असे आपण म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 1 जे आहे ते बरोबर आहे. सो या ठिकाणी आपल्याला लॅटिट्यूड लॉंगिट्यूड, ज्याला आपण लॅटिट्यूड म्हणजे काय तर आडवी रेषा, ही जी आडवी रेषा देण्यात आलेली आहे याला आपण लॅटिट्यूड म्हणतो, ज्याला मराठीमध्ये अक्षवृत्तीय विस्तार असे म्हणतो किंवा अक्षवृत्त. आणि जे लॉंगिट्यूड म्हणजे काय तर जे काही उभी जी अशा पद्धतीची उभी रेषा देण्यात आलेली आहे. ओके, तर त्याला आपण रेखावृत्त म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये लॉंगिट्यूड म्हणतो. तर लॅटिट्यूड किती आहे तर लॅटिट्यूड तुम्ही बघू शकता इकडनं म्हणजे 90. ओके, सो ते लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड या संदर्भात आपल्याला माहिती असायला हवं. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता या प्रश्नात आपल्याला अंतर्गत ज्या काही भूशक्ती आहेत त्या भूशक्ती अंतर्गत जे हालचाली होतात जमिनीच्या अंतर्गत किंवा भूगर्भामध्ये ज्या काही अंतर्गत शक्तीचा परिणाम. अंतर्गत शक्ती म्हणजे कुठल्या शक्ती तर ज्या काही ज्वालामुखी आहे, त्यानंतर भूकंप वगैरे जेव्हा आपल्या भूगर्भाच्या अंतर्गत भागामध्ये होत असतात त्यातून जे काही भूरूपे तयार होतात त्या संदर्भात आपल्याला आयोग प्रश्न विचारतो आहे. तर या ठिकाणी आपल्याला अंतर्गत शक्तीचा कुठले भूरूप परिणाम नाही, म्हणजेच काय तर खालीलपैकी कोणते भूरूप हे अंतर्गत शक्तीचा परिणाम नाही अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. सो आपल्याला माहिती असायला हवे की अंतर्गत भूरूप जे आहेत अंतर्गत भूशक्तीमुळे निर्माण होणारे भूरूप कोणते किंवा बहिर्गत शक्तीमुळे निर्माण होणारे भूरूप कोणते. तर जे अंतर्गत शक्तीमुळे 2 प्रकारचे अंतर्गत हालचाली होत असतात. एक मंद हालचाली आणि एक तीव्र हालचाली. मंद हालचालीमध्ये
खंड निर्माण करणारी हालचाली आणि पर्वत निर्माण करणारी हालचाली, ज्यालाच आपण अनुक्रमे ऊर्ध्व समांतर हालचाली आणि क्षितिज समांतर हालचाली असे म्हणतो. तर ते 2 पार्ट मंद हालचालीचे. आणि जे काही तीव्र हालचाली आहेत त्यामध्ये आहे भूकंप, ज्वालामुखी, म्हणजे तीव्र गतीने एखादी गोष्ट घडून येतात. आता आपल्याला जेव्हा भूअंतर्गत शक्तीमध्ये पर्वतांसंदर्भात जर दिलेलं असेल प्रश्नात, तर आपल्याला क्षितिज समांतर हालचाली, ज्याला आपण पर्वत निर्माणकारी हालचाली असे म्हणतो, तर ते आपल्याला माहिती असायला हवं. ओके. आता जेव्हा क्षितिज समांतर हालचाल होतात तर त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी घडून येतात, तर एक बलाच्या दिशेमुळे, म्हणजे जे काही फोर्स आहे त्या फोर्सच्या हालचालीनुसार, म्हणजे कोणत्या दिशेला हालचाल होते त्यानुसार खडकांच्या स्तरात ताण किंवा दाब निर्माण होतो. ओके. किंवा ताणजन्य किंवा दाबजन्य परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होतो त्या भूपृष्ठामध्ये. आणि त्या भूपृष्ठाचा जो काही ज्या ठिकाणी तो ताण किंवा दाबजन्य फोर्समुळे त्याच्यामध्ये काही बदल घडून येत असेल, तर त्या ठिकाणी एकतर खड्या पडतात किंवा वड्या पडतात किंवा भेगा पडतात. ओके. अशा पद्धतीने त्या ठिकाणी पर्वतांची निर्मिती होऊ शकते. हे हालचाली कशा मंद हालचाली असतात. ओके. आता खडकांच्या स्तरात वड्या पडतात किंवा विभंग निर्माण होतात. विभंग म्हणजे काय, तर ते समजा हे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, हे जे भूरूप आहेत सुरुवातीला हे एकदम सपाट होते किंवा समान होते, मात्र या ठिकाणी जो विभंग जो आहे झालेला आहे त्यालाच आपण विभंग म्हणतो. म्हणजे जो मधातली जी काही जो जमीन आहे किंवा जे भूरूप आहे ते खालच्या दिशेने खचल्या गेलेले आहे. ओके. अंतर्गत भूशक्तीच्या परिणामामुळे. सो त्याला आपण विभंग असे म्हणतो. तर अशा पद्धतीने जे काही हालचाली होत असतात त्या हालचालींमुळे घडीचे पर्वत किंवा गटपर्वत तयार होत असतात. ओके. सो आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता गटपर्वत कशाचे परिणाम आहेत, तर ताणजन्य जे काही क्षितिज समांतर हालचाली आहेत त्याच्यात 2 परिणाम आपल्याला दिसून येतात. एक आहे ताणजन्य निर्माणकारी बले. ओके. आणि दुसरं आहे दाबजन्य. तर ताणजन्य म्हणजे कुठल्या पर्वतांची निर्मिती होते ते आपल्याला माहिती असावे. ताण म्हणजे काय, तर जेव्हा एखादा ऑब्जेक्ट आपण दोन्हीकडून त्याला खिचतो आणि मधात जेव्हा ताण निर्माण होऊन तो तुटतो किंवा खालती सरकतो त्यालाच आपण ताणजन्य असे म्हणतो. त्यालाच आपण प्रस्तरभंग किंवा विभंग असे देखील म्हटलं जातं. ओके. आणि दाबजन्य काय, तर एखाद्या ऑब्जेक्टला दोन्ही बाजूने एकमेकांकडे दाब दिल्याच्या नंतर जो मधातला जो भाग आहे तो वरती फुगीर होत असेल किंवा वरच्या बाजूने बाक येत असेल, तर त्याला आपण दाब निर्माणकारी बले असे म्हणतो. ओके. सो आपण बघू शकता जे ताणजन्य आहे, तर ताणजन्य शक्तीमुळे कोणत्या पर्वतांची निर्मिती होते, तर खडदरी किंवा गटपर्वतांची निर्मिती होते. ओके. आणि दाबजन्य निर्माणकारी बले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ग्रॅबन किंवा होस्ट. ओके. हे देखील आपल्याला जे गटपर्वत आहेत त्याचाच प्रकार आपल्याला होस्ट जे आहे ते, मात्र होस्ट हे थोडा कमी त्याचा जो असतो तीव्रता तो कमी असतो. ओके. आणि ग्रॅबन देखील जे खडदरी असते ते खडदरी जास्तच खाली खचलेली असते, मात्र ग्रॅबन तितका खाली खचलेला नसतो. अशा पद्धतीने या ठिकाणी अंतर्गत शक्तीच्या हालचालींमुळे आपल्याला भूरूपे दिसून येतात. अतिशय कोर कॉन्सेप्ट आहे. जर तुम्हाला वाटत असेल की यावर व्हिडिओ आपलं कॉन्सेप्ट व्यवस्थित समजायला हवं, तर तुम्ही तशा पद्धतीने कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे मला त्याच्यावर व्यवस्थित या भूरूप अंतर्गत शक्ती किंवा बहिर्गत शक्तीमुळे ज्या काही भूरूपांची निर्मिती आहे ते आपण तयार करता येईल. ओके. आणि ते आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करूया मग. सो या ठिकाणी आता प्रश्नाकडे येऊया. ग्रॅबन हे भू अंतर्गत शक्तीचा परिणाम आहे, त्यामुळे आपल्याला ते येणार नाही. त्यानंतर गटपर्वत आताच बघितलं आपण, हे देखील अंतर्गत शक्तीचं आहे, जे विभंग प्रतल वरच्या दिशेने सरकल्यामुळे या ठिकाणी वरती सरकल्याने या पर्वतांची म्हणजेच काय गटपर्वतांची निर्मिती झालेली आहे. त्यानंतर आहे या ठिकाणी बघू शकता खडदरी. तर हे खडदरी देखील अंतर्गत शक्तीचा परिणाम आहे, मात्र जे काही अवशिष्ट पर्वत आहेत, अवशिष्ट ज्याला इंग्लिशमध्ये रेझिड्युअल माउंटेन असे म्हणतो. ओके. रेझिड्युअल माउंटेन म्हणजेच काय, तर अवशिष्ट पर्वत. तर हे अवशिष्ट पर्वत जे आधी निर्माण झालेले पर्वत त्याच्यावर काही वातावरणातील जे काही बहिर्गत भू हालचालींमुळे किंवा बहिर्गत शक्तींचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी
वेगवेगळे अवशेष साचल्याच्या नंतर त्या पर्वताच्या आकारामध्ये काही बदल होत असेल तर त्याला आपण अवशिष्ट पर्वत म्हणतो. तर हे भूअंतर्गत शक्तीचा परिणाम नाही, तर ते बहिर्गत शक्तीचा परिणाम आहे. सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय आहे असे आपण म्हणू शकतो. ओके, आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला या प्रश्नात ज्वालामुखी उद्रेकासंदर्भात जे काही विविध भूरूपांची निर्मिती होते किंवा भूरूपांचे जे काही स्वरूप प्राप्त होतात त्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो या ठिकाणी काही आकृती देण्यात आलेली आहे आणि त्यांचं आपल्याला एकंदरीत कुठल्या प्रकारचे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ओके, सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो आहे तो ॲसिड लावा शंकू आहे. ॲसिड लावा शंकू म्हणजे काय, तर जेव्हा लावा बाहेर पडताना हे जे भाग आहे तो आतल्या याच्यामध्ये खालती खचल्यासारखा असतो किंवा त्या ठिकाणी खोलगट भाग तयार झालेला असतो आणि बाकीचे लावा त्याच्या बाजूला पसरलेले असतात, तर त्याला ॲसिड लावा शंकू असे म्हणतात. ओके, ॲसिड लावा शंकू. त्यानंतर आहे बेसिक लावा. बेसिक लावा म्हणजे काय, तर अशा पद्धतीने जेव्हा या ठिकाणी बघू शकता त्याला सील्ड व्हॉल्कॅनो देखील म्हणतात. जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होताना या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि उद्रेक होताना जेव्हा हे ज्वालामुखी हळूहळू या साईडला इकडे असे दोन्ही साईडला पसरतात, मात्र इथे कुठलाही खोलगट भाग तयार होत नाही. जेव्हा हळूवार हे असे पसरत असतात तर त्याला आपण काय म्हणतो, तर बेसिक लावा. ओके, बेसिक लावा शंकू किंवा त्याला सील्ड व्हॉल्कॅनो असे म्हणतात. त्यानंतर आहे सिंडर शंकू. सिंडर म्हणजे काय, तर त्या सिंडर व्होल्कॅनोची तीव्रता अतिशय जास्त असते. ओके, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तीव्रतेने ते वरच्या दिशेने आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की जे ढगांसारखे स्वरूप किंवा जे काही स्मॉग आहेत ते स्मॉग या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि अतिशय तीव्रतेने हे वरच्या दिशेने बाहेर फेकला जातो आहे. ओके, आणि या ठिकाणी लावा खालच्या दिशेने वेगाने खालती येतो. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे त्या पद्धतीचे एक उदाहरण आहे. सो सिंडर शंकू. त्यानंतर आहे कंपोजिट व्हॉल्कॅनो, ज्याला आपण संमिश्र शंकू म्हणतो. ओके, कंपोजिट व्हॉल्कॅनो म्हणजे काय, तर जेव्हा एकाच बाजूने ज्वालामुखीचा उद्रेक न होता बाकी इतर बाजूने देखील ज्वालामुखीचा उद्रेक होतात. ओके, तर त्याला आपण कंपोजिट व्हॉल्कॅनो असे म्हणतो. सो अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 हे योग्य पर्याय असणार आहे. हे असणार आहे ॲसिड लावा शंकू, त्यानंतर बेसिक लावा, त्यानंतर आहे सिंडर आणि चौथा आहे संमिश्र शंकू, ज्याला कंपोजिट व्हॉल्कॅनो असे म्हणतात. सो अशा पद्धतीने ज्वालामुखी संदर्भात ज्या काही भूरूपांची निर्मिती होते किंवा त्याचे प्रकार आहेत ते देखील आपल्याला या प्रश्नावरून लक्षात येते की ते आपल्याला माहिती असायला हवं. ओके, त्याबद्दल आपल्याला अभ्यासने अपेक्षित आहे. त्यानंतर आहे जे ग्रही वारे आहेत, त्या ग्रही वारे संदर्भाने आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहे की प्रश्न कसा आहे की विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रही वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखा. ओके, योग्य क्रम ओळखायला सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी दिलेलं आहे पश्चिम वारे, व्यापारी वारे, ध्रुवीय वारे. त्यानंतर व्यापारी वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे, व्यापारी वारे, ध्रुवीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे, पश्चिमी वारे, व्यापारी वारे. कुठले पर्याय किंवा कुठला जे क्रम आहे तो योग्य आहे. सो तत्पूर्वी आपण या ठिकाणी जाऊयात. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी आहे विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, त्यानंतर वरती मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा, उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा आणि ध्रुवीय दाबाचा पट्टा वरती. त्याचप्रमाणे खालती देखील दक्षिण गोलार्ध देखील अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेला आहे. सो जेव्हा आपण विषुववृत्ताकडून वरच्या दिशेने किंवा खालच्या दिशेने जातो तर सर्वात आधी आपल्याला पूर्वीय वारे, त्यानंतर आहे पश्चिमी वारे आणि त्यानंतर ध्रुवीय वारे. खालती जावं दक्षिण गोलार्धामधील गेल्याच्यानंतर देखील आपण विषुववृत्ताच्या दक्षिण गोलार्धात पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे अशा पद्धतीने या ग्रही वाऱ्यांचा क्रम दिसतो. आता पूर्वीय वारे यालाच व्यापारी वारे देखील म्हटलं जातं. ओके, व्यापारी वारे का म्हटलं जातं, तर जेव्हा 16व्या शतकामध्ये वेगवेगळे जे काही देश आहेत ते नव्याने व्यापार करण्याच्या मार्गाने जेव्हा नवीन देश शोधण्याच्या प्रयत्नात जेव्हा ते निघाले होते तेव्हा या वाऱ्यांचा जो एकंदरीत कुठल्या दिशेने ते वारे वाहत आहेत त्या दिशेने ते जेव्हा निघालेले होते तर त्या दिशेने निघालेल्या कारणांमुळे याला पूर्वी वारे किंवा त्यालाच व्यापारी वारे देखील म्हटलं जातं. ओके, सो ते आपल्याला लक्षात घ्यायला हवं. सो या ठिकाणी आता आपल्याला प्रश्नाकडे जाऊयात. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे म्हणजे विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे
जेव्हा आपण जातो उत्तर गोलार्धात किंवा दक्षिण गोलार्धात, तर आपल्याला सुरुवातीला पूर्वीय वारे, ज्याला आपण व्यापारी वारे म्हणतो, ओके. व्यापारी वारे पहिल्या क्रमांकावर, त्यानंतर आहे पश्चिमी वारे लागतात, पश्चिमी वारे दुसऱ्या स्थानी, आणि शेवटी ध्रुवीय वारे, ओके. सो पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पृथ्वीच्या जास्त दाब पट्ट्यांकडून कमी दाब पट्ट्यांकडे वर्षभर नियमित वारे वाहत असतात, ओके. हे वारे विस्तीर्ण क्षेत्रात व्यापतात, त्यामुळे त्यांना ग्रही वारे म्हणतात, ओके. ग्रही वारे यासाठी म्हणतात की ते विस्तीर्ण क्षेत्रामध्ये आणि वर्षभर वाहत असतात. पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे असे त्याचे प्रकार आहेत. पूर्वीय वाऱ्यांना आपण व्यापारी वारे देखील म्हणतो, हे आपल्याला माहिती असायला हवं. सो या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, ते तुम्ही नंतर वाचू शकता, ओके. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. या प्रश्नात आपल्याला विषुववृत्तातील ज्या काही सागर जलासंदर्भात जे काही गुणधर्म आहे त्या संदर्भाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे, ओके. एकंदरीत कन्सेप्ट अतिशय कोअर कन्सेप्ट बेस्ड हे प्रश्न असणार आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की अ हे विधान असून र हे त्याचे कारण आहे, तर खालील दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय कुठला आहे ते आपल्याला निवडायचं आहे, ओके. आता सुरुवातीला प्रश्न वाचूयात आपण. विधान काय सांगतो, तर पृथ्वी विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची क्षारता कमी असते का? त्यानंतर आहे विषुववृत्तीय प्रदेश हा अतिशय पर्जन्यमान, आभ्राच्छादित आकाश आणि आर्द्रता ही वैशिष्ट्ये असलेला प्रदेश असतो. कुठले विधान बरोबर आहे, आणि विधान बरोबर आहे तर त्याचे कारण देखील बरोबर आहेत का? तत्पूर्वी आपल्याला विषुववृत्तीय प्रदेश म्हणजे कुठला प्रदेश, उष्णकटिबंधीय प्रदेश म्हणजे कुठला ते आपल्याला माहिती असायला. तर जो काही अक्षवृत्तीय विस्तार आहे, जो 0 डिग्री अंतर्गत जे काही अक्षवृत्तीचा जो विस्तार आहे त्याला आपण विषुववृत्तीय असे म्हणतो, ओके. आणि याचा वरती जेव्हा आपण उत्तर गोलार्धामध्ये 23.5 डिग्री उत्तर आणि 23.5 डिग्री दक्षिण गोलार्धात जेव्हा जातो तेव्हा तो जो प्रदेश असतो त्या ठिकाणी समशीतोष्ण कटिबंध आणि समशीतोष्ण, आणि त्या परत त्याच्या वरती जेव्हा आपण उत्तर गोलार्धात जातो त्याला आपण शीतकटिबंधीय, ओके, ज्याला ध्रुवीय प्रदेश, आणि दक्षिण गोलार्धात अति खाली गेल्याच्यानंतर आपल्याला शीतकटिबंधीय म्हणजे दक्षिण गोलार्धातील ध्रुवीय प्रदेशाकडे आपण वळतो. सो या ठिकाणी आपल्याला त्यांचा एकंदरीत विस्तार समजून आलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जे काही विषुववृत्तापासून साधारण 5 डिग्री उत्तर ते 5 डिग्री दक्षिण या दरम्यान जो अक्षवृत्त दरम्यानचा जो पट्टा असतो त्याला शांत पट्टा म्हटलं जातं, ओके. कारण काय, तर जास्त काळ आकाशात जास्त काळ ढगाळ असते व दररोज आरोह, ज्याला अभिसरण देखील म्हटलं जातो, तर आरोह किंवा कन्व्हेक्शनल पाऊस, ओके, आरोह प्रकारचा पाऊस पडत असतो. उष्णकटिबंधातील कांगो व अमेझॉन सारख्या मोठ्या नद्या महासागराला मिळतात. यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठाही जास्त असतो, ओके. परंतु अधिक तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. परिणामतः या प्रदेशात क्षारतेचे प्रमाण जे असते तर मध्यम असते, ओके. आता आपण जेव्हा प्रश्नाकडे येऊयात, तर या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहे की विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची क्षारता कमी असते, आणि विषुववृत्तीय प्रदेश हा अतिशय पर्जन्यमान, आभ्राच्छादित आकाश आणि आर्द्रता ही वैशिष्ट्य आहे. आता क्षारता म्हणजे काय, तर जेव्हा पाण्याची किंवा जेव्हा महासागर असेल किंवा समुद्र असेल, त्या समुद्राचे जेव्हा बाष्पीभवन, तापमानामुळे जेव्हा बाष्पीभवन निर्माण होतो आणि ते बाष्पीभवन झाल्याने त्या ठिकाणी जो त्या पाण्यामध्ये जी क्षारता वाढते किंवा ते जे त्या समुद्रामध्ये किंवा त्या पाण्यामध्ये मिठाचे जे प्रमाण वाढते त्यालाच आपण सागराची क्षारता किंवा पाण्याची क्षारता असे म्हणतो, ओके. जेव्हा एखादा भूप्रदेश किंवा जेव्हा एखादा समुद्र चारही बाजूने वेढलेला असतो, ओके. समुद्र जेव्हा चारही बाजूने भूखंडाने वेढलेला असेल तर त्या जो समुद्र आहे तर त्या ठिकाणची जी क्षारता असते ती जास्त असते, आणि महासागरातली त्या तुलनेत क्षारता जी असते ते कमी असते, ओके. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, भूवेष्टित समुद्राची क्षारता जास्त असते तर खुल्या समुद्राची क्षारता त्या मानाने कमी असते, ओके. कारण भूवेष्टित समुद्राच्या बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. म्हणजेच काय, ज्या समुद्राची किंवा ज्या पाण्याची बाष्पीभवन क्षमता जास्त त्या सागरामध्ये किंवा त्या पाण्यामध्ये मिठाचे प्रमाण जास्त किंवा सागराची क्षारता जास्त असते. मात्र जेव्हा एखादा विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला दिवसा आपल्याला ढगाळ वातावरण दिसतो. त्यानंतर आहे
या प्रदेशामध्ये एक म्हणजे दुपारी खूप ऊन असते, त्यानंतर दुपारनंतर खूप पाऊस पडत असतो. म्हणजे पाऊस कंटिन्यू दर दिवशी पाऊस पडत असल्याकारणाने त्याचं जो वातावरण आहे किंवा त्याचे जे एकंदरीत प्रवाह नदीचा जो काही प्रवाहाचा जो प्रभाव आहे तो सुरळीत चालू असतो. ओके. त्यामुळे ते पाणी साचून राहत नाही एका ठिकाणी. सो या कारणाने विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची क्षारता कमी असते, कारण ते साचून राहत नाही. परिणामी जो बाष्पीभवनाचा जो प्रभाव आहे तो त्या ठिकाणी तितकासा प्रमाणात होत नाही आहे. सो अशा या कारणामुळे आणि सोबतच काही अतिपर्जन्यमान, त्यानंतर आभ्राच्छादित आकाश आणि आर्द्रता यामुळे हे त्याची वैशिष्ट्य दिसून येतात. सो अशा पद्धतीने आणि र हे दोन्ही सत्य असून र हे जे कारण दिलेलं आहे ते बिनचूक आहे असे आपण म्हणू शकतो. ओके. ॲडिशनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेलं आहे ते तुम्ही वाचू शकता. सो पर्याय क्रमांक 1 पहिला योग्य पर्याय असणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला रासायनिक विदारण या विदारणासंदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये वेदरिंग म्हणतो, वेदरिंग प्रोसेस. तर कोणता रासायनिक विदारणाचा प्रकार नाही अशा स्वरूपातला एकंदरीत प्रश्न आहे. आता विदारण म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये वेदरिंग म्हणतो, तो वेदरिंग म्हणजे किंवा विदारण म्हणजे काय, तर जेव्हा भूपृष्ठावरील खडक फुटतात किंवा तुटतात, त्यातील कणे सुटे होतात. म्हणजे काय, तर कण जे आहेत ते सुटे होतात किंवा सुटसुटीत होतात. यामुळे खडक कमकुवत बनतात व त्यात विलगीकरण व विघटन ही प्रक्रिया घडते. ओके. म्हणजे खडक कमकुवत होऊन ते विलग होतात की म्हणजे काय, ते विघटन होतात त्या खडकाचे, तर त्यालाच विदारण प्रक्रिया असे म्हणतात. आता विदारण प्रक्रिया हे 2 प्रकारची विदारण प्रक्रिया आपल्याला दिसून येते. एक आहे रासायनिक विदारण प्रक्रिया आणि दुसरा आहे कायिक विदारण प्रक्रिया. सो आपल्याला या ठिकाणी रासायनिक विदारण प्रक्रियेसंदर्भात विचारण्यात आलेलं आहे की कोणता रासायनिक विदारण प्रक्रियेचा प्रकार नाही. द्रवीकरण आहे का, ज्याला आपण सोल्युशन म्हणतो. भस्मीकरण, ज्याला ऑक्सिडेशन म्हणतो. कार्बोनेशन, ज्यालाच आपण कर्बाम्ल क्रिया म्हणतो, की शरण क्रिया कुठली आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे विदारणाचे प्रकार आहेत त्यामध्ये कार्बन, ज्याला आपण कार्बोनेशन असे म्हणतो. द्रवीकरण म्हणजे काय, तर सोल्युशन जे पाण्यामुळे घडून येतात, पाण्याच्या अवक्षेपणामुळे ज्या ठिकाणी चुनखडीसारखे खडक तयार होतात. आणि भस्मीकरण म्हणजे काय, तर ऑक्सिडेशन. ओके. ऑक्सिडेशन झाल्याने जे काही खडकामध्ये ऑक्सिडेशन झाल्याने जे विदारणाची प्रक्रिया होते, तर त्याला आपण ऑक्सिडेशन किंवा भस्मीकरण म्हणतो. मात्र या ठिकाणी रासायनिक विदारणाचा क्षरण ही क्रिया, ज्याला आपण कोरोजन म्हणतो, ही जी विदारणाची प्रकार किंवा विदारणाचा रासायनिक विदारणाचा प्रकार नाही. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणी काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही नंतर वाचू शकता. ओके. सो आता आपल्याला आर्द्रतेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे की योग्य विधाने ओळखा आणि काही या ठिकाणी जे विधान आहेत त्याच्यामध्ये सापेक्ष आर्द्रता आणि निरपेक्ष आर्द्रता या संदर्भात ही कन्सेप्ट जर आपल्याला माहिती असेल तर अशा प्रश्नाला आपण टॅकल करू शकतो. सो या ठिकाणी देण्यात आलेले की विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानाच्या हवेत असलेले बाष्पाचे प्रमाण. ओके. म्हणजे त्या हवेची सापेक्ष आर्द्रता आहे. तर ब विधान काय सांगतो, तर हवेची निरपेक्ष आर्द्रता आणि त्याच तापमानावर हवेची कमाल बाष्प धारण शक्ती यांच्या गुणोत्तराला विशिष्ट आर्द्रता असे म्हणतात. तत्पूर्वी आपण वातावरणातील आर्द्रता म्हणजे काय ते बघूयात. तर हवेतील जेव्हा बाष्पाचे प्रमाण, जेव्हा हवेमधील बाष्प धारण करण्याची जी शक्ती असते त्यालाच आपण आर्द्रता असे म्हणतो. म्हणजे किती बाष्प हवेमध्ये राहू शकतो. ओके. हवा विशिष्ट तापमानात विशिष्ट प्रमाणातच बाष्प धारण करू शकते. सो हवा जसजशी थंडी होते तसतशी तिची बाष्पधारण क्षमता कमी होते. म्हणजे हवा गरम म्हणजे काय, तर गरम हवा थंड हवेपेक्षा जास्त बाष्प धारण करू शकते. ओके. सो या बाष्प धारण करण्याची क्षमतेवरूनच हवेची आर्द्रता मोजली जाते. मग त्याचे 2 प्रकार पडतात. एक आहे निरपेक्ष आर्द्रता आणि सापेक्ष आर्द्रता. तर निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एका घनमीटरमध्ये हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता ठरवली जाते. ओके. म्हणजे एका घनमीटर म्हणजे काय, तर विशिष्ट तापमानावर ठराविक आकारमानात, घनमीटर म्हणजे ठराविक आकारमानावर किती हवेत असलेले बाष्पाचे प्रमाण किंवा किती त्या हवेमध्ये बाष्प धारण करण्याची जी क्षमता आहे त्याला आपण निरपेक्ष आर्द्रता म्हणतो. जे या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे, या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता दिलेलं आहे. वास्तविक हे निरपेक्ष आर्द्रतेसंदर्भात बोलतोय किंवा सांगितलं गेलेलं आहे या ठिकाणी. आता ब जे विधान आहे त्यात असं दिलेलं आहे की निरपेक्ष आर्द्रता आणि त्याच तापमानावर हवेची कमाल बाष्प धारण करण्याची क्षमता यांचे जे गुणोत्तर आहे त्याला विशिष्ट आर्द्रता म्हणतात.
तर हे विशिष्ट आर्द्रता नसून ते सापेक्ष आर्द्रता आहे. ओके, या ठिकाणी विशिष्ट आर्द्रता नसून ते सापेक्ष आर्द्रतेबद्दल बोललं जातो आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ म्हणजे ज्या विशिष्ट आकारमानात ओके असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता, या ठिकाणी निरपेक्ष आर्द्रतेबद्दल बोललेलं आहे. निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्प धारण करण्याची जी क्षमता असते त्यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते. म्हणजेच या ठिकाणी जे फॉर्म्युला दिलेला आहे, तर जेव्हा सापेक्ष आर्द्रतेबद्दल बोललं जातो आहे एखाद्या ठिकाणी प्रश्नामध्ये, जर आपल्याला सापेक्ष आर्द्रता विचारला असेल तर त्या ठिकाणी 100% गुणोत्तराचा उल्लेख असणे गरजेचंच आहे. कारण जेव्हा सापेक्ष आर्द्रता काढला जातो तेव्हा निरपेक्ष आर्द्रता डिवायडेड बाय बाष्प धारण करण्याची जी क्षमता असते त्याला 100ने गुणून ती सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत काढला जातो. त्यामुळे जेव्हा सापेक्ष आर्द्रतेबद्दल बोललं जातो आहे त्या ठिकाणी गुणोत्तर किंवा टक्केवारी या शब्दाचा उल्लेख असणे गरजेचा असतो. जर तसा उल्लेख नसेल तर ते सापेक्ष आर्द्रता नव्हे आणि तसा उल्लेख असेल तर सापेक्ष आर्द्रता आहे. हे आपण एका म्हणजे कीवर्डच्या आधारे ते लक्षात घेऊ शकतो. ओके, सो या ठिकाणी दोन्ही जे विधान आहे ते दोन्ही विधान चुकीचं आहे. पहिल्या विधानामध्ये निरपेक्ष आर्द्रतेबद्दल बोलले जात आहे आणि दुसऱ्या विधानामध्ये सापेक्ष आर्द्रतेबद्दल, जे दोन्ही चुकीचं आहे या ठिकाणी दिलेलं. सो पर्याय क्रमांक अ आणि ब दोन्ही चूक. आता NCERTमध्ये जे काही सापेक्ष आर्द्रता आणि निरपेक्ष आर्द्रता या संदर्भात जे होते ते ॲडिशनल या ठिकाणी तुम्हाला देत आहे, ते नंतर रीड करू शकता. आता या प्रश्नात आपल्याला सागरी क्षेत्रातील ज्या काही समताप रेषा आहे ज्याला आयसोथर्म्स असे म्हणतो, तर त्या आयसोथर्म्स संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे की योग्य विधाने कुठली आहेत. आता विधान अ, सागरी क्षेत्रात समताप रेषा एकमेकीस व अक्षवृत्तात जवळजवळ समांतर असतात का, आणि कारण दिलेलं आहे सागरी स्थानांचे तापमान उंचीच्या परिणामांपासून मुक्त असते. ओके, सो प्रश्न काय आहे या ठिकाणी आपल्याला प्रश्न सर्वात आधी अंडरस्टँड व्हायला पाहिजे. प्रश्न आपल्याला सांगतो की जे काही सागरी क्षेत्र आहे, जे महासागरी क्षेत्र आहे त्या ठिकाणी जे समताप रेषा आहे, समताप रेषा एकमेकीस अक्षवृत्तात जवळजवळ समांतर असतात किंवा समांतर जातात. आणि सागरी कारण काय आहे त्यामागे, तर सागरी स्थानांचे तापमान हे उंचीच्या परिणामांपासून मुक्त असते. ओके, आता आपल्याला एक माहिती असेल, जसजसे उंचीनुसार जसजसे वर जावे तसतसं तापमानात जे आहे ते तापमानात काय होते, कमी कमी होत जाते. ओके, म्हणजे उंचीनुसार तापमानाची जी काही तीव्रता आहे किंवा जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती कमी कमी होत जाते. सो या ठिकाणी जेव्हा आपण सागराचा विचार करतो, जेव्हा महासागराचा विचार करतो, तर तेव्हा जी समताप रेषा असते ती जवळजवळ समांतर आणि एकमेकीस समांतर अक्षवृत्तात असते. ओके, जे या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी हे जे तापमान या समताप रेषा आहे ज्याला आयसोथर्म म्हणतो, ते पाण्यात ज्या ठिकाणी महासागर आहे त्या ठिकाणी समांतर असे एकाच लाईनीवर ते झालेले आहेत. मात्र ज्या ठिकाणी जमीन आहे, आता जमीन ज्यालाच आपण भूपृष्ठ म्हणतो, तर भूपृष्ठामध्ये वेगवेगळे भूरूप निर्माण झालेले असतात. समजा पर्वत असेल काही ठिकाणी पठारे असतील. ओके, काही ठिकाणी सपाट मैदान असेल, तर याच्यातील तापमान समजा तापमान या ठिकाणी कमी असेल, या ठिकाणी जास्त, या ठिकाणी याच्यापेक्षा जास्त. सो या ठिकाणी जे समताप रेषा आहे ज्याला आयसोथर्म म्हणतो, तर या अशा एरियामध्ये किंवा अशा भूपृष्ठाच्या क्षेत्रामध्ये ते तापमान त्याच्या उंचीनुसार व्हॅरी करतात, म्हणजे वेगवेगळे ठरतात. जर आपल्याला तापमान मोजायचे झाले तर याच्या तुलनेत या ठिकाणी तापमान कमी असेल. ओके, या ठिकाणची जे तापमान आहे पठाराचे, पर्वत आहे, त्यानंतर पठार आहे. ओके, आणि या ठिकाणी मैदान आहे, तर मैदानातील तापमान सर्वाधिक राहील कारण सूर्य डायरेक्ट या ठिकाणी ते सूर्याची किरणं आहे ते डायरेक्ट लंबरूप पडतील मैदानावर. सो अशा पद्धतीने सागरासंदर्भात जे तापमान आहे, तर सागर किंवा महासागरामध्ये भूरूप नसल्या कारणाने त्या ठिकाणी उंचीचा काही परिणाम पडत नाही. ओके, म्हणूनच या ठिकाणी दिलेलं आहे की उंचीनुसार ते मुक्त असतात. सो हे ब जे कारण आहे ते देखील बरोबर आहे आणि जे विधान आहे ते देखील आपण योग्य आहे असे आपण म्हणू शकतो. ओके, सो पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता दक्षिण गोलार्धातील जे काही समताप रेषा आहे ते अक्षवृत्तांना समांतर आहे, कारण दक्षिण गोलार्धामध्ये भूखंडाचा जो क्षेत्र आहे तो खूप कमी आहे. ओके,
आणि तुलनेने उत्तर गोलार्धामध्ये भूखंडाचे किंवा भूपृष्ठाचे जे क्षेत्र आहे ते जास्त आहे. त्याच्यामध्ये आशिया खंड झाला, त्यानंतर आहे आफ्रिकेचा खंड, उत्तर अमेरिका आहे. ओके. सो या वर जे आहे उत्तर गोलार्धात ते जास्त भूखंड दिसतात, तुलनेने दक्षिण गोलार्धात कमी. त्यामुळे महासागरीय क्षेत्रामध्ये जी समताप रेषा आहेत ते समांतर असतात. ओके. अशा पद्धतीने समताप रेषेसंदर्भात त्या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. त्याच्यानंतर आहे आपल्याला जे काही सागरी जल आहे, सागरी मार्ग किंवा भूतट ज्याला आपण म्हणतो, महासागर तटरचना, त्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी खंडात उतार अतिशय रुंद असतो. आता खंडात उतार म्हणजे काय, ज्याला खंडांत उतार असे म्हणतो. ओके. या ठिकाणी बघू शकता खंडांत उतार म्हणजे काय, तर ज्याला आपण कॉन्टिनेंटल स्लोप म्हणतो. कॉन्टिनेंटल सेल्फच्या नंतर भूखंड मंच म्हणजे सुरुवातीला किनारपट्टीचा प्रदेश असेल, किनारपट्टीच्या प्रदेशावरून थोडा खालती पाण्याकडे जावे, त्यानंतर भूखंड मंच लागतो आणि त्यानंतर खंडांत उतार त्याखाली. तर त्या ठिकाणी मत्स्य क्षेत्रे तयार होतात. त्यानंतर आहे उबदार कटिबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित झालेली आहेत. त्यानंतर उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहाच्या मिश्रणातून माशांसाठी वनस्पती खाद्य तयार केले जाते का किंवा आणले जाते. आणि भारतामध्ये अंतर्गत मासेमारी इतर मासेमारी प्रकारांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. तर कुठले विधान बिनचूक आहेत म्हणजे योग्य आहेत. सो आपण जेव्हा समुद्र तटरचना किंवा महासागर तटरचना अभ्यासतो तेव्हा त्याचे महत्त्व आपल्या लक्षात येते की भूखंड मंच आणि खंडांत उतार या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये मासेमारी होत असते, कारण हे किनारपट्टीच्या जवळचा प्रदेश असतो. ओके. आणि या ठिकाणी जास्त मासेमारी होत असतो. का मासेमारी जास्त होत असतो, कारण किनारपट्टीच्या भागामध्ये जे काही शैवाळे असतात, जमिनी लागून जे शैवाळ वगैरे असतात, ते शैवाळ वगैरे खाण्यासाठी माशांचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त असतो. ओके. सो त्यामुळे देखील माशांच्या जे काही मत्स्यक्षेत्र त्या ठिकाणी डेव्हलप झालेले असतात. सो जे विधान आहे ते योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. उबदार उष्णकटिबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमारी विकसित झालेली आहे का, तर ऑफकोर्स हे देखील बरोबर आहे. कटिबंधीय उष्णकटिबंधीय सागरी पाण्यामध्ये अशा पद्धतीची मासेमारी विकसित झालेली आहे. त्यानंतर आहे उष्ण आणि थंड, ज्याला आपण गरम आणि थंड वॉर्म करंट आणि कोल्ड करंट असे जे इंग्लिशमध्ये म्हटले जाते, तर त्या प्रवाहामधून त्या प्रवाहाच्या उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहांच्या मिश्रणातून माशांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते का, तर बरोबर आहे. जे काही लायकेन्स वगैरे आहेत किंवा शैवाळे वगैरे आहेत ते उष्ण आणि जे समुद्र लहरी आहेत त्या समुद्र लहरीच्या माध्यमातून किनारपट्टीच्या भागामध्ये ते आणले जातात, जे माशांसाठी खाद्य म्हणून ते मासे त्याचा वापर करीत असतात. सो क देखील योग्य असणार आहे. आता ड जे विधान आहे त्या याच्यामध्ये दिलेलं आहे, भारतामध्ये अंतर्गत मासेमारी इतर मासेमारी प्रकारांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे का, तर या ठिकाणी अंतर्गत मासेमारी नसून ती बहिर्गत मासेमारी. बहिर्गत म्हणजे काय, तर किनारपट्टीचा जो प्रदेश आहे आपला भारतामध्ये, तर या किनारपट्टीच्या मग इकडे कोकण किनारपट्टी असेल, मलबार किनारपट्टी असेल. ओके. त्यानंतर कोरोमंडल जो किनारपट्टीचा प्रदेश असेल, तर या ठिकाणी जी मासेमारी आहे तो प्रामुख्याने डेव्हलप झालेली आहे. म्हणजेच बहिर्गत मासेमारीचा जो प्रमाण आहे तो अंतर्गत मासेमारीपेक्षा जास्त आहे. अंतर्गत मासेमारी म्हणजे काय, तर भारताच्या ज्या काही अंतर्गत भागामध्ये मोठमोठ्या नदी वगैरे आहेत किंवा जे रिव्हर सिस्टीम आहे तेथून होणारी मासेमारी हे बहिर्गत मासेमारीच्या तुलनेत कमी आहे. मात्र या ठिकाणी जास्त आहे असे किंवा अधिक महत्त्वाचे असे या ठिकाणी म्हटले असल्याकारणानं हे चुकीचे आहे असं आपण म्हणू शकतो. सो अ ब क सत्य, फक्त अ ब क म्हणजे विधान अ ब आणि क सत्य आहेत. पर्याय क्रमांक 4 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. आता आपल्याला लोकसंख्येसंदर्भात अर्थशास्त्रामध्ये तर लोकसंख्येसंदर्भात प्रश्न विचारतोच आहे, सोबतच भूगोलाशी संदर्भात काही भूगोल विषयाअंतर्गत देखील आपल्याला लोकसंख्येसंदर्भात प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे की विकसनशील देशामध्ये लोकसंख्या स्तूप म्हणजे लोकसंख्या ज्याला आपण पॉप्युलेशन पिरामिड म्हणतो तो कशा स्वरूपाचा असतो. अरुंद पाया आणि रुंद माथा असतो का, त्यानंतर रुंद पाया आणि रुंद माथा असतो का, त्यानंतर तिसऱ्या पर्यायात दिलेला आहे रुंद पाया आणि अरुंद माथा असतो का, आणि चौथा आहे अरुंद पाया आणि अरुंद माथा असतो का. तर तत्पूर्वी आपण बघूयात की डेव्हलप आणि डेव्हलपिंग कंट्रीज ज्याला विकसित आणि विकसनशील देशामध्ये कशा स्वरूपाचे जो पॉप्युलेशन पिरामिड आहे ते असतात. ओके. सो या ठिकाणी डेव्हलप नेशन संदर्भात दिलेलं आहे.
तर डेव्हलप नेशनमध्ये किंवा डेव्हलप कंट्रीजमध्ये आपल्याला दिसून येतो की जे काही अरुंद त्यांचा पाया असतो आणि अरुंद माथा असतो, म्हणजे दोन्ही ठिकाणी अरुंदच असतात. ओके, अरुंद पाया, नॅरो बेस असतो आणि नॅरो टॉप असतो. आता जे विकसनशील देश आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो की त्यांचा जो बेस असतो तो बेस वाईड असतो. वाईड म्हणजे रुंद असतो आणि वरती टॉपकडे जेव्हा वरती जातो म्हणजे वयानुसार. ओके, सुरुवातीला जे यंग एज आहे, ओके, यंग एज या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे अंडर 15 आहे त्या अंडर 15चा जो वयवारीनुसार आपण त्यांचा जर लोकसंख्येचा विचार केला तर त्यांचं प्रमाण अधिक आहे. ओके, म्हणजे ते बेसला त्यांची रुंदी आपल्याला जास्त दिसून येते. मात्र जे 45 प्लस आहे म्हणजे वयोवृद्ध आहे त्यांचं प्रमाण हळूहळू जे वाढत्या वयानुसार त्यांचा जो प्रमाण आहे तो कमी कमी होत जातो आहे. सो अशा पद्धतीने खालती अरुंद माथा आणि रुंद आपल्याला टॉप, अरुंद पाया आणि रुंद माथा असे आपल्याला दिसून येतो. ओके, वाईड बेस आणि नॅरो टॉप, रुंद पाया आणि अरुंद माथा. पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय आहे. आपण अशा पद्धतीने तिसरा जे पर्याय आहे तिसरे पर्याय योग्य आहे असं आपण म्हणू शकतो. आता या प्रश्नात आपल्याला भारताच्या स्थान विस्तारासंदर्भात जे काही फिजिकल मॅप आहे ते आपल्याला व्यवस्थित माहिती असायला हवं. या ठिकाणी आपल्याला विधानांची सत्यता तपासा व योग्य पर्याय निवडा अशा एकंदरीत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. विधान काय आहे तर याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे की भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात असून काही भूभाग दक्षिण गोलार्धात आहे का. त्यानंतर ब जे विधान आहे तर भारताचा जो दक्षिणोत्तर विस्तार आहे तो 7,500 म्हणजे 7,500 किलोमीटरपेक्षा जास्त आहे का. तर कुठले बरोबर आहेत. तर जो आपला भारताचा जो आपण जेव्हा आपल्या भारताच्या नकाशाचा विचार करतो तर या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल की जे भारताचा जो एकंदरीत विस्तार आहे तो उत्तर गोलार्धामध्ये जास्त आहे, म्हणजे उत्तर गोलार्धात आहे प्रामुख्याने, दक्षिण गोलार्धामध्ये भारत नाही आहे. ओके, भारत हे उत्तर पूर्व गोलार्धात वसलेला असून त्याचे स्थान दक्षिण आशियाच्या मध्यात आहे आणि भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास भारत हा उत्तर गोलार्धात येतो. ओके, त्यामुळे या ठिकाणी जे काही भाग दक्षिण गोलार्धात आहे ते चुकीचं असणार आहे. ओके, सो जे विधान आहे ते चुकीचं आहे. त्यानंतर आहे भारताला एकूण 7,517 किलोमीटर लांबीची सागरी सीमा लागलेली आहे. मात्र या ठिकाणी दक्षिणोत्तर विस्तार सीमा म्हटले. आपल्याला 7,500ची सागरी सीमा म्हणजे हे जे एकंदरीत एरिया आहे किंवा हे जे क्षेत्रफळ आहे किंवा सीमा आहे ते आपल्याला 7,517 आहे. मात्र आपल्याला दक्षिणोत्तर प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलेल्या विधानात की दक्षिणोत्तर विस्तार आहे 32 ते 14 किलोमीटर. ओके, 32 ते 14 किलोमीटर जे या ठिकाणी 7,500 देण्यात आलेलं आहे. सो ब देखील चुकीचं आहे असं आपण म्हणू शकतो. सो पर्याय क्रमांक 2 जे आहे ज्याच्यामध्ये अ आणि ब दोन्ही चुकीचे आहे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ते योग्य पर्याय असणार आहे, पर्याय क्रमांक 2. ओके, आता या प्रश्नात आपल्याला हिमालयीन नद्या आणि प्रायद्वीप नद्या म्हणजेच काय तर जे काही पेनिन्सुलर रिव्हर आहेत त्या संदर्भात, ज्याला आपण द्वीपकल्पीय नद्या असे देखील म्हणतो, तर त्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे की विधान काय आहे तर विधान मध्ये देण्यात आलेलं आहे की हिमालयीन नद्या या हिमालयाच्या अनेक रांगा व शिवालिक टेकड्या पार करून मैदानी प्रदेशात प्रवेश करतात काय. आणि जे ब विधान आहे त्या या ठिकाणी देण्यात आले की प्रायद्वीप नद्या म्हणजेच काय द्वीपकल्पीय नद्या प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खलदऱ्यातून वाहतात काय. ओके, सो तत्पूर्वी आपण भारताचा जो फिजिकल मॅप आहे तो बघूयात. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक काराकोरम रेंज आहे, त्यानंतर आहे लडाख रेंज, त्यानंतर आहे झास्कर. ओके, त्यानंतर आहे पीर पंजाल आणि त्यानंतर आहे इकडे जो खालचा जो भाग आहे त्याला आपण शिवालिक असे म्हणतो. ओके, शिवालिकचा एरिया अशा पद्धतीने शिवालिकचा एरिया या ठिकाणी दिसून येतो. सो पहिले जे विधान आहे त्यात दिलेलं आहे की जे हिमालयीन नद्या आहे ते शिवालिक रांगांमधून निघतो आणि मैदानी प्रदेशात प्रवेश करतो का. तर बरोबर आहे. यमुना नदी आहे इकडे, सिंधू नदी आहे. ओके, त्यानंतर यमुना आहे, त्यानंतर इकडे गंगा नदी आहे. ओके, त्यानंतर इकडे ब्रह्मपुत्रा नदी आहे. हे हिमालयामधून निघतात आणि शिवालिक जो पर्वतरांगा आहे त्यातून ते मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करतात. ओके,
मैदानी प्रदेशात प्रवेश करतात. म्हणजे पहिले जे विधान आहे ते योग्य विधान आहे असं आपण म्हणू शकतो. आता जे प्रायद्वीप नद्या आहे म्हणजे द्वीपकल्पीय नद्या म्हणजे हिमालयीन नद्या सोडून जे भारतामध्ये या द्वीपकल्पावर जे नद्या आहेत ते प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खलदऱ्यातून वाहतात का? तर ऑफकोर्स बरोबर आहे, कारण खलदरी त्या प्रस्तरभंगामुळे वेगवेगळे खलदरी निर्माण झालेले आहेत. ओके. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते आहे नर्मदा नदी, हे देखील खलदरीतून वाहते. त्यानंतर तापी नदी आहे. ओके. विशेषतः पश्चिम वाहिनी नद्या हे आपल्याला खलदरीतून वाहणाऱ्या नद्या आपल्याला दिसून येतात. ओके. सो अशा पद्धतीने हे जे प्रश्न आहे त्या प्रश्नाचा जो योग्य पर्याय असणार आहे ते 1 अ आणि ब हे दोन्ही बरोबर विधाने आहेत. ओके. पर्याय क्रमांक 1 योग्य पर्याय असणार आहे. आता या प्रश्नात आपल्याला पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्यछायेचा प्रदेश या पर्जन्य छायेच्या प्रदेशासंदर्भात कोणाची वैशिष्ट्ये आहेत अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे काय, तर पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा पर्जन्य प्रदेश हे कोणत्या पर्जन्याची वैशिष्ट्ये आहेत. ते आवर्त पर्जन्याचे आहेत का, अभिसरण पर्जन्याचे आहेत का, प्रतिरोध पर्जन्याचे आहेत का, किंवा औष्णिक पर्जन्य. पर्जन्य म्हणजे काय, तर पाऊस होतो. ओके. तर आरोह प्रकारचा पाऊस जे आहेत, आरोह प्रकारचा ज्याला आपण कन्व्हेक्शनल पाऊस म्हणतो, ते विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते व त्यालगतची हवा अधिक तापते व हवा तापल्याने प्रसरण पाऊस ती हलकी होते व वर जाऊ लागते. वर गेल्या कारणाने ती वर गेल्याच्या नंतर ती थंड होते व जास्त हवा जशी थंड झाली तर जी बाष्पधारण क्षमता असते ती कमी असते आणि बाष्पधारण क्षमता कमी होऊन त्या बाष्पाचे सांद्रीभवन होते. ओके. सांद्रीभवन होऊन ते जलकणात रूपांतर होतात आणि त्यापासून ढग निर्माण होतो आणि त्या ढगावरूनच आपल्याला पाऊस पडत असतो. ओके. आणि हे विषुववृत्तीय प्रदेशामध्ये अशा स्वरूपाचा एकंदरीत पाऊस दररोज दुपारनंतर पडत असतो. ओके. या विशेषतः अशा पावसात विजांचा कडकडाट असतो व ढगांचा गडगडाट असतो. आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे व दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये अशा आरोह किंवा अभिसरण स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येतो. आता प्रतिरोध ज्याला ओरोग्राफिक असे म्हणतो, तर ते ओरोग्राफिक हे समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात व त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगांमुळे ते अडवले जातात. पर्वताला अनुसरून ते ऊर्ध्व दिशेने जाऊ लागतात आणि परिणामतः त्यांचे हवेचे तापमान कमी होते व त्यातील जो बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पर्वतरांगांच्या अडथळ्यामुळे प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस पडतो. ओके. आता आपण थोडक्यात याला डायग्राममध्ये समजूयात. समजा आपण जर आपला महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे जो पश्चिम घाट आहे त्या पश्चिम घाटाला ओलांडून जेव्हा मान्सून प्रवेश करतात तेव्हा जेव्हा पश्चिम घाटाचा जो पर्वत आहे त्या पर्वताला आदळल्यानंतर ते जे मान्सून जो वारे आहेत ते वरच्या दिशेने जातात. परिणामी त्यांचा जो बाष्पीभवनाची जी क्षमता असते, आर्द्रता धारण करण्याची क्षमता ती कमी होते. ओके. आणि ते त्यांच्या ढगांमध्ये रूपांतर होतात आणि जलकणाच्या स्वरूपात जो पाऊस आहे तो या किनारपट्टी प्रदेशामध्ये जास्त पाऊस देतात. तर इकडचा जो प्रदेश असतो त्या ठिकाणी त्या हवेमध्ये किंवा त्या एकंदरीत त्या वारामध्ये बाष्पधारण करण्याची जी क्षमता असते ती जास्त असते, कारण हवा त्यानंतर ती हलकी होते व वरती जाऊ लागते. ओके. सो या ठिकाणी पाऊस पडत नाही. तो जो भाग असतो तो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. ओके. सो यावरून आपल्याला प्रश्न विचारण्यात आला की पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये कुठल्या स्वरूपाचा, तर ते ओरोग्राफिक म्हणजे काय, तर पर्वतरांगेच्या अडथळ्यांमुळे पर्वताच्या एका अलीकडील भागाला पाऊस पडतो, तर जो पर्वताच्या पलीकडील जो भाग असतो तो पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये दुष्काळग्रस्त आपण म्हणू शकतो. त्या परिस्थितीची अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि आवर्त पर्जन्य म्हणजे काय, तर चक्रीवादळामुळे जो रेनफॉल तयार होतो त्याला आपण आवर्त पर्जन्य म्हणतो. सो पर्जन्य छायेचा प्रदेश कुठं, तर आपला प्रतिरोध ज्याला आपण ओरोग्राफिक रेनफॉल असे म्हणतो. सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न असणार आहे. या ठिकाणी देण्यात आलेला आहे की खालीलपैकी
कोणत्या प्रदेशाची ही वैशिष्ट्ये कोणत्या प्रदेशाची आहेत? कोणती वैशिष्ट्ये? तर जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे, नारळाचे उत्पादन घेतले जाते, मासेमारीसाठी अनुकूल असते आणि पर्यटकांसाठी आकर्षक असते. सो या ठिकाणी या फिगरवरून तुम्हाला लक्षात येईल की ते कोणत्या प्रदेशाबद्दल बोलले जातो आहे. सो ते उत्तर भारतीय मैदानी प्रदेश आहे का? नाही. प्रायद्वीप मैदानी प्रदेश आहे का? नाही. तर किनारवर्ती जो आहे, किनारपट्टीचा जो भाग आहे किंवा किनारपट्टीचा प्रदेश या संदर्भात हे वैशिष्ट्य देण्यात आलेलं आहे. सो अतिशय फॅक्च्युअल आहे. आपल्याला वाचल्यानंतर देखील अशा प्रश्नाचा आन्सर किंवा उत्तर व्यवस्थित देता येतो. सो अशा पद्धतीने आपण सविस्तर 2018मध्ये आयोगाने जे प्रश्न विचारण्यात आलेले होते भूगोल या विषयाअंतर्गत ते सविस्तर बघितलेलं आहे. एकंदरीतच यामध्ये आपल्याला दिसून येतो की कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित असणे गरजेचे आहे. ज्यामध्ये वारे आहेत, त्यानंतर आहे भूकंप आहे, ज्वालामुखी आहे, ओके, ज्वालामुखी संदर्भात आहे किंवा समुद्र जलाची जी काही क्षारता आहे, तापमान वाढ आहे, ओके, वारे आहेत, ग्रही वारे, ते त्या संदर्भात जे काही बेसिक आहे तर ते आपल्याला माहिती असायला हवं. ओके. सो अशा पद्धतीने आपण 2018चे जे आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत ते सविस्तर डिस्कस केलेले आहे. मित्रांनो, जर तुम्हाला या लेक्चरची PDF हवी असेल तर या टेलिग्राम चॅनलला तुम्ही ते PDF तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. सो या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करून देणार आहे. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू.